लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर शहरात आपण पाहतोय की जिलई जमेत अहले हदीस सोलापूर यांनी रंगभवन या ठिकाणी एक इस्लामिक एक्झिबिशन भरवलेलं आहे। एक्झिबिशन मध्ये आपण पाहतो की जुवा असो म्हणजे जुगार खेळणं असो, भ्रष्टाचार असो, पोर्नोग्राफी असो, बलात्कार असो, आत्महत्या असो, असं विविध गोष्टींवरती त्यांनी लोकांना जनजागृती करण्याच्या हिशोबाने इथं एक एक्झिबिशन भरवलेलं आहे। विविध जातीचे लोक, धर्मातले लोक इथं येऊन या एक्झिबिशनला भेट देताना आपल्याला पाहतोय। पहा की कशा पद्धतीने अगदी नेटकं नियोजन करून या एक्झिबिशन मध्ये सर्व धर्मीय लोकांसाठी माहिती देण्यात येत आहे। माहिती आपण पाहू शकतो की आत्महत्या सोलापूर शहरात हल्ली खूप वाढलेले आहेत। बरेच जण आत्महत्या करत असतात। आत्महत्या करू नये हा किती घातक असतो किंवा आत्महत्या केल्यानं काय घडतंय ते इथं माहिती देण्यात येत आहे। आपण पाहूया की नेमकं इथं कशा पद्धतीची माहिती दिली जात आहे। आपण थोडंसं त्याला रेकॉर्डिंग देखील करूया। तुम कंटिन्यू रखो। तुम्हारा WHO के अनुसार दुनिया में है ना डिप्रेशन के शिकार लोगों की सूची में भारत सबसे ऊपर है। इसे रोकने के लिए क्या किया जा सकता है? हम सब का निर्माता अपनी दिव्य ग्रंथ कुरान में कहता है, औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, अल्लज़ी खलक़ल मौत वला तक़्तुलू अनफुसकुम इन्नल्लाह कान बिकुम रहीमा। और तुम अपने आप को कत्ल ना करो, बेशक अल्लाह ताला तुम्हारे साथ बड़ा रहीम है। आत्महत्या के बारे में हम सब के अंतिम ऋषि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा, जिसने जहर पीकर आत्महत्या कर ली वो जहर उसके हाथ में होगा और वो नर्क की आग में हमेशा उसे पीता रहेगा। और जिसने अपना गला घोंटकर यानी फांसी लेकर आत्महत्या की तो वो जहन्नुम की आग में हमेशा अपना गला घोंटता रहेगा। इसी तरह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा, जिस शख्स ने जिस चीज़ से आत्महत्या की क़यामत के रोज़ उसे उसी चीज़ से अजाब दिया जाएगा। हम सब का निर्माता अपने अंतिम दिव्य ग्रंथ कुरान में कहता है, औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। जिसने जीवन और मृत्यु को इसलिए पैदा किया कि तुम्हारी परीक्षा ले कि तुम में अच्छे कर्म कौन करता है। इसमें निर्माता हमें ये बता रहा है कि जीवन परिणाम की जगह नहीं बल्कि परीक्षा की जगह है। जो व्यक्ति निर्माता पर विश्वास करे, आने वाले संकट का सामना करे, परीक्षा में सफलता की कोशिश करे, आत्महत्या की बजाय जीवन के उद्देश्य को पूरा करने की कोशिश करे, तो उसे इस छोटे से जीवन के बाद इसका परिणाम उस जीवन में जिसमें मृत्यु नहीं इतने अच्छे रूप में देगा कि इंसान उसकी कल्पना भी नहीं कर सकता। वही इंसान कामयाब होगा। जो यही विश्वास है जो इंसान को हर जीवन की अवस्था में डटे रहने में मदद करता है। जो इंसान हकीकत में इसको समझ गया तो हर संकट झेलना उसे आसान हो जाएगा, वरना संकट से भागने के चक्कर में इससे बड़े संकट में चला जाएगा, जैसा कि निर्माता और प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बताया है। उम्मीद है कि आपको मेरी बात समझ में आई होगी। आपका समय देने के लिए शुक्रिया। 1450 साल पहले खमर यानी हर नशीली पदार्थ जुए जैसे व्यसन को हमारे लिए हराम किया है। हराम यानी सख्त मना किया गया है। अब कुरान का नाम आती ही लोग ये समझते हैं कि ये बस मुसलमानों के लिए है। नहीं, ऐसा नहीं। ये अंतिम दिव्य ग्रंथ कुरान संपूर्ण मानव जाति के लिए आया है। ये किसी एक समुदाय या किसी एक विशेष समुदाय की जागीर नहीं, ये संपूर्ण मानव जाति के लिए एक मार्गदर्शन है। अपने अंतिम दिव्य ग्रंथ में अपने अंतिम प्रेषित द्वारा सीधे अंदाज में बता दिया है। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम, व हस्बिकुम सल्लल्लाहु पढ़ने को मर्द और औरत दोनों पर लागू कर दिया जाए। अब इसके बाद भी अगर कोई व्यक्ति बलात्कार करता है अगर सजा तो क्या इतना बढ़ेगा? पहिल्यात आपण कशा पद्धतीने आत्महत्यावरती इस्लाम धर्मामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही ज्याप्रमाणे आत्महत्या कराल म्हणजे जर कुणी रेल्वेच्या खाली येऊन उडी मारून आत्महत्या केला तर तो नरकात जेव्हा जातो तर आयुष्यभर तो तिथलं आयुष्य हे आयुष्य आपलं काहीच नसतो, एक सेकंदाचं आयुष्य असल्यासारखं इस्लाम धर्मामध्ये सांगण्यात आलेलं की हा काहीच नाही आहे आयुष्य। आपल्याला आयुष्यभर जो जगायचा आहे तो वरचा आहे, म्हणजे सात जे काही आसमान आहेत असं इस्लाम धर्मात सांगण्यात येते। तिथलं आयुष्य हा
सगळ्यात महत्त्वाचं आयुष्य आहे आणि तिथंच आपल्याला एकदा काही नरकात आपण गेलं तर ज्याप्रमाणे आत्महत्या केलेलं असतो तशाच आयुष्यभर आपण तिथलं जगत राहतो. म्हणजे जर विष पिऊन कुणी आत्महत्या केली तर आयुष्यभर त्याच्या हातात विषाची बाटली असेल, विषच तो पित राहतो आणि आयुष्यभर त्या नरकातच तसाच राहतो. तर आत्महत्या करू नये असा मूळ संदेश देण्याचा यामागचा यांचा इस्लामिक प्रदर्शनामधला हेतू आहे. आपण यापुढेही जाऊया, अजून अनेक गोष्टी आहेत तेही आपण सातत्याने इथं पाहूया की नेमकं कशा पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे. बघा इथं एक सत्यमेव जयते म्हणून सुद्धा लिहिलेलं, म्हणजे आए ईमान वालो इंसाफ पर खूब कायम रहने वाले और अल्लाह के लिए गवाही देने वाले बनो. चाहे वो तुम्हारे या तुम्हारे माँ बाप या रिश्तेदार के बंद कर रे तू, बंद कर रे. त्यानंतर आपण जर पुढे आलो तर आपल्याला दिसेल की धर्म बडा या इंसानियत बडा असं लिहिलेलं आहे. म्हणजे इम्युनिटी जी आहे ती सगळ्यात त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जर आलं तर ओल्ड एज होम वृद्धाश्रमच्या बाबतीत दाखवण्यात आलेलं आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी एक सर्वे भारतातला आलेला होता की वृद्धाश्रम मध्ये जे लोक राहतात त्या वृद्धाश्रम मध्ये जर धार्मिक गोष्टीच्या बाबतीत जर आपण पाहणी केली तर 1% पॉइंट म्हणजे कमी मध्ये इस्लाम धर्मातली लोक वृद्धाश्रम मध्ये राहत असल्याचं एका सर्वे मध्ये आढळून आलेलं आहे. म्हणजे पहा तुम्ही, इस्लाम धर्माची जी शिकवण दिलेली आहे त्याच यांनी इथं हे केलेलं आहे की म्हणजे तो इस्लाम धर्मात सांगण्यात आले की पालनहार खुला हुक्म दे चुका है कि तुम उसके सिवाय किसी और की इबादत न करना और माँ बाप के साथ अच्छा सुलूक म्हणजे व्यवहार करावे. अगर वो तुम्हारे सामने बुढ़ापे को पहुंच जाए उनमें से एक या दोनों तक उनको उफ तक ना कहे. याचा अर्थ असा आहे की इस्लाम मध्ये सांगण्यात आलेलं आहे की आईच्या पायाखाली जन्नत असं ते म्हणलं जातं, म्हणजे स्वर्ग आहे असं सांगण्यात आलेलं आहे. जर तुम्ही आपल्या आई वडिलांना दुःख देत असाल तर जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस आई वडील होताल तेव्हा तुमची मुलं सुद्धा तुम्हाला तसंच वर्तणूक करतील असं इस्लाम धर्मात सांगण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं मान हे आईला देण्यात आलेलं आहे, त्यानंतर वडिलांना देण्यात आलेलं आहे. हेच इस्लाम धर्माची शिकवण या ठिकाणी सांगण्यात येत आहे की त्यामुळेच कदाचित भारतात जे सर्वे रिपोर्ट आलेला होता त्यात इस्लाम धर्माचे कुणीही वृद्धाश्रम मध्ये आढळून आलेले नाहीयेत. आपण पुढे जाऊया, तिथं दिसतंय आपल्याला की अंतिम दिवस जजा व सजा का दिन असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे दोषरहित न्याय जे म्हटलं जातंय ते या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय की एक छोटा मुलगा सुद्धा इथं या लोकांना माहिती देताना दिसून येत आहे. जिसको दुनिया में सजा नहीं मिली उन्हें अंतिम दोष में सजा दे सकता है. हम सबका इमादा अंतिम दोष कुरान में कहता है वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा. जो कोई कण बराबर नेकी करेगा वो उसे देख लेगा और जो कोई कण बराबर बुराई करेगा वो उसे देख लेगा. हम कण बराबर क्या है हम इसे चंद उदाहरणों से समझते हैं. बाजार में देखते हैं कि लकड़ी लोहे का जो तराजू होता है उसमें टनों का हिसाब डाला जाता है. वहाँ 100-200 ग्राम की कुछ अहमियत नहीं होती. यही लकड़ी और लोहे का तराजू फल और सब्जी वाले इस्तेमाल नहीं करते. वो तराजू में 100-200 ग्राम को भी बड़ा माना जाता है. लेकिन जब हम सोना खरीदने आते हैं तो वहाँ ऐसा तराजू इस्तेमाल होता है जिसमें एक छोटे जर्रे का भी हिसाब लिया जाता है. जर्रा यानी इतनी छोटी चीज जिसे और छोटा बनाना नामुमकिन हो. इतनी बारीकी से हम सबका इमादा हिसाब लेगा. जब हम सबका इमादा इतनी बारीकी से हिसाब लेगा तो हमको दी हुई पूरी जिंदगी, हमको दिया हुआ माल और एक एक पल का भी हमसे हिसाब लेगा. हम सबका इमादा अंतिम जो कुरान में कहता है और बिल्कुल पक्का सच्चा वजन उसी दिन होगा. जिनके कर्म वजन भारी होंगे वो सफलता प्राप्त करेंगे और जिनके कर्म वजन हल्के होंगे और ये वही लोग हैं जिन्होंने अपने आप को घाटे में डाला और हमारी आयतों का इनकार किया और अपने ऊपर अत्याचार करते रहे. हम सबका इमादा आगे अंतिम जो कुरान में कहता है बेशक जब लोग अल्लाह के अजाब को देखेंगे तो गम पछतावा परेशानी से अपनी उंगलियां चबा लेंगे और कहेंगे ए काश हमने अल्लाह के पैगाम को समझा था, उसकी निशानियों पर गौर किया होता तो इस हमेशा के अजाब से बच जाते. यानी जिसने सबसे बड़ी अच्छाई की अपने पालन करता गया, जिसका पालन किया तो हमेशा की स्वर्ग में रहेगा. और वो जिन्होंने जो अपने पालन करता गया आदेश का पालन न करा, अपनी बुराइयों पर कायम रहा तो हमेशा की नर्क में रहेगा. इसीलिए हमें जीवन या ठिकाणी या मुलाचं म्हणणं असं आहे की तुम्ही जसं वागाल तसंच तुम्हाला तुमचा जो नरक यातना आहे किंवा मग स्वर्गामध्ये जायचं आहे ते ठरवलं जात असतंय. जसं की इस्लाम धर्मात सांगण्यात आलेलं आहे की 1 ग्राम सुद्धा कमी वजनाचं कुणी व्यवहार करू नये.
आणि अनेक गोष्टी असं सांगण्यात आलेल्या आहेत की जे काही तुम्ही पाहताय हे वृक्ष असो किंवा आपण जिवंत राहतो किंवा छोटे छोटे कीटक असतात, पक्षी असतात, अनेक जे सजीव सृष्टी आहे, जीवसृष्टी आहे किंवा इव्हन आपण पाहतोय की एक समुद्र असा सुद्धा आहे की ज्याचं 2 वेगवेगळ्या कलरमध्ये समुद्र आहेत. ते समुद्र सुद्धा दोन्हीमध्ये विभागलं गेलेलं आहे, दोन्ही कधीच एक होत नाही. जोपर्यंत त्याचं पालन करता म्हणजे त्या समुद्राची निर्मिती करणारा अल्लाह जो आहे, ईश्वर जो आहे, जोपर्यंत तो आज्ञा देणार नाही तोपर्यंत तो समुद्र हा कितीही तुम्ही केले तरी वेगळंच राहणार आहे, तो कधी एक होणार नाही. हेच कुराणमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता की पुढे जर आलं तर इथं सांगण्यात आलेलं की कौन म्हणजे अल्लाह की कृपा व शांती उन पर क्यों हो गई, म्हणजे मोहम्मद हे प्रेषित होते आणि शेवटचे प्रेषित आहेत ते, त्यांच्याबद्दल तिथं माहिती देण्यात येत आहे. आणि पाहू शकता की तुम्ही कशा पद्धतीने इथं गर्दी झालेली आहे. त्यापुढे गेल्यानंतर आपण जर एक से ज्यादा निर्माता होते तो काय होतं, म्हणजे जर आपण म्हणतो की यदि इन दोनों आकाश और धरती में अल्लाह के सिवा दूसरे पूज्य भी होते तो दोनों की व्यवस्था बिगड़ जाती. तो पाक महान और उच्च है अल्लाह, अर्श राजासन का मालिक है उन बातों से जो ये बयान करते हैं. कुरानच्या सूरा नंबर 21 आयत नंबर 22 मध्ये असं केलेलं आहे की खरं तर ईश्वर एकच आहे, अल्लाह एकच आहे आणि त्याचे जे प्रेषित मोहम्मद पैगंबर आहेत ते शेवटचे आहेत, असंच कुरानमध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढे आपण जाऊया. क्या निर्मिती निर्माता से उत्तम है, कदापि नाही, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आणि इथं पाहू शकता की आपण विविध धर्मातल्या लोकांसाठी हा प्रदर्शन खुला करण्यात आलेला आहे. विविध धर्मातली लोक या प्रदर्शनातून माहिती घेताना आपल्याला दिसत आहेत. आपण परत पुढे जाऊया. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर युनिटी हम सब का निर्माता एक ही असं लिहिलेलं आहे, एकता. कह दीजिए कि ऐ अहले किताब, दिव्य ग्रंथों में विश्वास रखने वालों, आओ एक ऐसी बात की तरफ जो हमारे और तुम्हारे दरमियान बराबर है. वह यह है कि हम अल्लाह एकमात्र पूजनीय म्हणजे ईश्वर अल्लाह भगवान, कुणीही कुठल्याही धर्मात जे काही म्हणो, गॉड म्हणो किंवा काही म्हणो, तो जगाचा पालन करता एकमेव अल्लाह आहे, असंच या ठिकाणी सांगण्यात येत आहे. गॉड इज वन, गॉड इज इनविजिबल आणि अनथिंकेबल, म्हणजे अल्लाह जो आहे तो कुणीही त्याला पाहिलेलं नाहीये, कधी कुणी पाहिलेलं नाही आणि कुणी पाहू शकत नाही, तो अदृश्य आहे. हे सगळं अदृश्य असताना सुद्धा लोकांची जी भक्ती आहे इस्लाम धर्मामध्ये की नमाज पढणे, हज करणे, जकात देणे किंवा रोजे म्हणजे उपवास करणे, या सगळ्या गोष्टी अल्लाहला कधी न पाहता सुद्धा इस्लाम धर्मामध्ये केलं जात आहे. तेच इथं सांगण्यात आलेलं आहे. ख्रिश्चन धर्मातला एक धर्मग्रंथ आहे. प्रत्येक धर्माचा एक धर्मग्रंथ आहे. मी सध्या उभा आहे बायबल डायोट्रॉनॉमी 6:4, म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये बायबलमध्ये जे लिहिलेलं आहे, हे इस्राईल सुन यहोवा म्हणजेच रब हमारा परमेश्वर आहे. यहोवा म्हणजेच रब एक ही है. बायबलमध्ये जे सांगितलेलं आहे तेच भगवद्गीतामध्ये 18:62 मध्ये सांगितलेलं आहे. हे भारत सब प्रकार से उसी की शरण में जाओ, उसकी कृपा से तुम परम शांति को तथा परम नित्यधाम को प्राप्त करोगे. आणि तेच पुन्हा अल कुरान सूरतुल इखलासच्या 112व्या याच्यामध्ये 1 मध्ये सांगितलेलं आहे, कहो वह अल्लाह एक आहे. इथं आपण पाहू शकता की बायबल ठेवण्यात आलेला आहे, भगवद्गीता ठेवण्यात आलेली आहे आणि कुराण ठेवण्यात आलेलं आहे, जे की हिंदीमध्ये मराठीत रूपांतर केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आम्ही जर झूम करू शकलो तर तुम्हाला दाखवू की त्यांनी त्याला हायलाइट केलेलं आहे हायलायटरद्वारा. जे बाहेर मी आता तुम्हाला सांगून दाखवलो तेच इथं दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक धर्माचा धर्मगुरू ग्रंथ जो आहे तो एकच सांगतो की ईश्वर एक आहे आणि त्याचं कुणीही नाही, त्याच्याशिवाय दुसरं कुणीही नाहीये ज्याची आपण प्रार्थना करू किंवा इबादत करू. आपण पुढे जाऊया. तसंच पुन्हा आपण पुढे आपल्याला लक्षात येईल की अनेक प्रकारच्या जातीमध्ये म्हणजे भाषामध्ये कुराण ठेवण्यात आलेला आहे. तो गुजरातीमध्ये, कन्नडमध्ये. एक पुस्तक मी हातात घेतो. इथं पहा, चांगला संदेश देतोय, बेटी बचाव. आणि बेटी बचाव हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपण बघतोय की सोलापूर जर जिल्ह्याचाच विचार केला तर 1000 मुलांमागं केवळ 931 मुली आहेत. म्हणजेच की बाकीचे 69 जे आहेत ते मुलं त्या प्रमाणात जास्त आहेत. आणि त्याचाच विभागाच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. चाब छोडो म्हणजेच दारू व्यसन काही असो,
जे काही घरातली तबाही होते किंवा घर बर्बाद होतो त्याचं मुख्य कारण असतो ते दारू, आणि तेच इस्लाम धर्मात मनाई करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की इस्लाममध्ये मनुष्य के अधिकार काय आहेत ते दाखवण्यात आलेलं आहे. तंबाखू छोडो म्हणजे व्यसन, जे आता मी तुम्हाला म्हणलो पोर्नोग्राफी म्हणतो आपण, की जे चाइल्ड पोर्नोग्राफी असो, रेप असो, बलात्कार असो, हे जे काही आहेत त्याचं मूळ कारण हे नशा असतो. या नशाच्या माध्यमातूनच पुढची ही घटना पोर्नोग्राफी सारखी घडत असते. आणि ज्ञान और इस्लाम हे सुद्धा मृत्यू के बाद का जीवन, म्हणजे मृत्यूनंतर आपल्याला कशा पद्धतीचं मुख्य जीवन हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तिथं सांगण्यात आलेलं आहे. विविध प्रकारचे पुस्तकं ठेवण्यात आलेले. आणि पुढं आपण जसं आलो तर या ठिकाणी जे इस्लाम धर्माच्या या इस्लामिक एक्झिबिशनमध्ये माहिती घेण्यासाठी आलेले आहेत सर्वधर्मीय लोकांना, त्यांना पुन्हा चर्चा करण्यासाठी त्यांचे काही मनात प्रश्न असतील, जे काही ते पाहत आलेले आहेत ते जे काही प्रश्न असतील मनातले प्रश्न त्यांचे इथं विचारण्यासाठी त्यांना या ठिकाणी खुर्च्या टेबल्स वगैरे ठेवण्यात आले. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न या इस्लामिक एक्झिबिशनमध्ये करण्यात आलेला आहे. पुढे आपण पाहिलं तर गुजरातीमध्ये कुराण आपल्याला दिसून येईल, कन्नडमध्ये दिसून येईल, विविध भाषा तमिळमध्ये दिसून येईल, हिंदी भाषामध्ये कुराण दिसून येईल, म्हणजे आणि मराठीमध्ये सुद्धा इथं आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यांची इच्छा आहे, ज्यांना जे कुराण जे पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे आणि त्याला समजून घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच इथं यावं आणि आपल्याला जी भाषा समजू शकते त्या भाषेचं कुराण मागणी करावी. त्यांना मुफ्तपणे मुफ्त ते पूर्ण म्हणजे फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. कुराणमध्ये जे काही संदेश इस्लाम धर्माने सांगितलेले आहेत ते सुंदर आहेत आणि त्याचं जर आपण कधी पालन केलं तर नक्कीच आपलं आयुष्य हे सुख समाधानी राहील. आणि हे आयुष्यापेक्षा जे आपलं नंतरचं मृत्यूनंतरचं जे आयुष्य आहे ते चांगलं आणि सुखद राहणार आहे. तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने इथं सुंदर अशी म्हणजे लोकांची योजना आहे. विविध भाषा बरोबर इंग्लिशमध्ये वगैरे सगळं कुराण ठेवण्यात आलेलं आहे. परंतु नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये इथं फीडबॅक फॉर्म देखील ठेवण्यात आलेला आहे. तर सोलापूरकरांना आम्ही आमच्या लोकप्रधानच्या माध्यमातून आवाहन करतो की हा खास करून इस्लामिक एक्झिबिशन जो आहे ते सर्व धर्मीय बांधवांसाठी आहे. नक्कीच प्रत्येकाने यावं आणि इस्लाम धर्माच्या बाबतीत तुमच्या मनात काही शंका असतील, कुशंका असतील किंवा मनात जे काही असेल तुमचं ते या ठिकाणी या आणि प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर नक्कीच जाणून घ्या. इस्लाम काय आहे आणि कसा संदेश इस्लाममध्ये देण्यात आलेला आहे तुम्हाला ते नक्कीच इथून पूर्णपणे माहिती मिळेल. आपण या एक्झिबिशन संपतोय, आता संपलेला आहे, म्हणजे आमची ही बातमी आता संपवण्याचा प्रयत्न करतो कारण फार वेळ झालेला आहे. माझ्यासोबत इथं एक्झिबिशनला भेट देऊन बाहेर पडत असलेले पंकज कदम आहेत जे की पंढरपूरवरून आलेले आहेत. त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया की त्यांना हा एक्झिबिशन आणि इस्लाम धर्माची शिकवण कशी वाटली. काय सांगाल सर? सर कार्यक्रम एक नंबर होता. ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत ना त्या सफिशियंट म्हणजे एखाद्या गोष्टीत नाहीत ना आपल्याला लक्षात आल्या. आज ज्या गोष्टीपासून आपण आहे ना आजपर्यंत लांबच होतो ते स्टेप बाय स्टेप आता यांनी जसं म्हणजे हे दाखवायला चालू केलं ना तर त्यानंतर लक्षात आलं की आपण कुठल्या मार्गाने आलोय, काय आलंय. ह्या गोष्टी 1400 वर्षापूर्वी आहेत ना ते होते ना ते आता आचरणात आहेत, पण आपल्याला त्या गोष्टी लक्षात आहेत ना त्या आता यायला लागल्यात. एवढंच बोलतो सर. तुम्ही कुठून आलात सर? पंढरपूर. कसा वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं. चांगलं वाटलं ना. तर हे होते पंढरपूरहून ह्या एक्झिबिशन पाहण्यासाठी आलेले काही लोक. त्यांच्या म्हणण्यानुसार इस्लाम धर्मामध्ये 1400 वर्षांपूर्वी सांगण्यात आलेलं आहे जे आज घडत आहे. म्हणजे बघा इस्लाम धर्मात जे काही प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेलं आहे की भविष्यात असं घडेल, असं होईल, म्हणजे हवेत सुद्धा लोक बोलतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आज आपण मोबाईल पाहतोय, मोबाईलमध्ये बघतोय आणि एक ना एक दिवस हे म्हणजे कयामत येणार असं सुद्धा इस्लाम धर्मात सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा ही सृष्टी पूर्णपणे म्हणजे पृथ्वी नष्ट होणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. लखन रामेश्वर पुंड म्हणून एक आपल्याकडे सोलापूर ग्रामीण पोलीसचे पोलीस आहेत कर्मचारी, ते सुद्धा या एक्झिबिशनला भेट दिले. त्यांचा फीडबॅक आपण जाणून घेऊया. कसा वाटला सर तुम्हाला हा एक्झिबिशन? सर मी सुरुवातीला इथं काय चाललंय नेमकं बघण्यासाठी आलो होतो. आतमध्ये एंट्री केल्यानंतर म्हटलं 5 मिनिट द्यावं आणि गडबडीत जावं, आपली ड्युटी होती ना. मग आल्यानंतर मला पाऊण तास 1.25 तास कसा गेला ते कळलंच नाही. अतिशय तज्ञ आपले व्यवस्थित मार्गदर्शन स्टाफ एकदम व्यवस्थित सांगते. असं वाटतं की ऐकत बसावं त्यांचं. आणि असं इथं आल्यानंतर कळालं की एक ईश्वर एकच आहे. आपण जे आपली सगळी माणसं म्हणतो आपण ईश्वर वेगवेगळे प्रत्येक जातीने वाटून घेतलेले, परंतु ईश्वर एकच आहे. एकाचीच पूजा करायची आणि कर्म चांगले करत राहायचं. एवढं मला इथं आल्यानंतर जे मार्गदर्शन कळालं. मी जेवढं कर्म करणार आणि जेवढं पण दुष्कर्म करणार
तर तुम्हाला जेवढं दुष्कर्म केलंय ते तिथंच फेडायचं आणि जेवढं कर्म केलंय ते इथंच फेडायचं. असं नाही की तुम्ही जास्त कर्म केलं म्हणून ते दुष्कर्म कर्मातून वजा होऊन तुम्ही त्यातून सुटचाल, परंतु तुम्ही सुटत नाही. जेवढं दुष्कर्म केलंय ते भोगायचंच आहे आणि जेवढं कर्म केलंय तेवढं भोगायचंच आहे. त्याच्यामुळे कर्मच करत राहायचं, दुष्कर्माचा बारी येऊन द्यायची नाही, दुष्कर्मापासून अवॉइड व्हायचं, लांब राहायचं. अच्छा, म्हणजे एकंदरीत एक्झिबिशन तुम्हाला चांगली शिकवण देणारा शिकवण तर देणारच ठरलाच. शिकवण अतिशय मस्तपैकी भेटली मला. आल्यानंतर भरपूर शिकायला मिळाली इथून. सांगाल का बाहेर जाऊन तुमच्या मित्रांना वगैरे की हे एक्झिबिशन एकदा आयुष्यातून एकदा तरी किमान नक्कीच तिथं भेट द्यावं म्हणून? नक्कीच नक्कीच नक्कीच. मी आता हेडक्वार्टरला गेल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करणार आणि सांगणार पण का मी जिथं एवढं तुम्हाला सांगू शकतो त्यापेक्षा इथं येऊन ते जास्त शिकू शकतो. तुम्हाला कुराण वगैरे तुम्ही घेतलंय का? घेतले मराठीतून घेतले मराठीतून घेतलंय? मराठीतून त्याला नक्की वाचा आणि वाचण्यापेक्षा त्याला समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही खरं तर जिंकाल असं मला वाटतंय. वाचणार घेतलंय त्याच्यामुळे बघावं लागणार. तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या धर्माला कधी कुठं नाव ठेवलेलं आलेलं नाही. आपण म्हणतो की इस्लाम धर्म अशा पद्धतीचं चुकीचं आहे. काही लोक चुकीचं असू शकतात, आतंकवादी म्हणा किंवा काही म्हणा, पण इस्लाम हा धर्म कधीही चांगली शिकवण देईल. तुम्हाला हे वाचल्यानंतर नक्कीच कळेल. नक्कीच नक्कीच मी नक्कीच पूर्ण करेल वाचून. धन्यवाद. थँक्यू. लोकप्रधानसाठी मी इम्रान सगरी, सोलापूर.